महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानंतर शिवसेनेने देखील वाटत या भागामध्ये मतदारांचा जाहीर मेळावा घेतला। या मेळाव्यात परिसरातील अनेक जणांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला। खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, आर.डी. सामंत, भैया सामंत, तालुकाध्यक्ष बंड्या साळवी आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते। या मेळाव्यात जमलेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खासदार विनायक राऊत यांनी राणेंचा समाचार घेतला। खरं म्हणजे सिंधुदुर्गातून सुद्धा ज्यांची हकालपट्टी केली, गेल्या 2 महिन्यामध्ये सिंधुदुर्गातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक संपर्क यात्रेचा त्यांनी बहाणा केला, त्याचा बेंडबाजा वाजला आणि मग सिंधुदुर्गातल्या लोकांनी सुद्धा पिटाळून लावलं आणि मग इथे कुठेतरी कोणतरी भेटतोय का बाडगा हे बघून मग त्या अनुषंगाने मिटिंग घ्यायची। हनुमंतच्या बाळासाहेब नेहमी सांगायचे, जो स्वतःच्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारायची गरजच नाही। नारायण राणे हे स्वतःच्या कर्मानेच हे राजकारणातून निवृत्त होणार आहेत। खासदार विनायक राऊत यांनी उदय सामंत यांच्या कर्तृत्वाचा पाढा वाचला। जे कुणालाही जमलं नाही ते उदय सामंत यांनी म्हाडाचे अध्यक्ष असताना करून दाखवलं। फक्त मुंबई न करता त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा विकास केलाय, असं खासदार विनायक राऊत म्हणाले। मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल काढा बाहेर आणि उदय सामंतांच्या रत्नागिरीच्या पालकमंत्री पदाचा कार्यकाल बाहेर करा। अरे आज सुद्धा म्हाडाचा अध्यक्ष झाल्यानंतर मागच्या 10 वर्षामध्ये ज्यांना जे सुचलं नाही, हा म्हाडा किंवा मुंबई आहे मुंबई, उदय सामंतांनी म्हाडाची व्याप्ती अगदी थेट चिपळूण पासून तर वेंगुर्ला, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवली आणि गरिबांना घरं देण्यासाठी काँग्रेसच्या राजवटीमध्ये घरांच्या उंची ज्या वाढवल्या होत्या किमती, एक मात्र उदय सामंत असे निघाले की त्यांनी जवळजवळ 47% रक्कम म्हाडाच्या घरांची कमी केली आणि सामान्य लोकांना घरं दिली। नारायण राणे नाही सुचणार तुम्हाला, कारण तुम्हाला जिथे जाऊ तिथे ओरबाडून खाऊ ही सवय तुम्हाला लागली। आता कुठेच काय मिळालं नाही म्हणून पिसाळलं, काहीच मिळत नाही म्हणून पिसाळलं। आमच्या मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे की हातपाय लुळ्याने काय करू बायने, काय कुठून मिळायला बंद झालं ना की मग काहीतरी रेट आहे। आता टीका करायला कोण? नंबर 1 विनायक राऊत, नंबर 2 उदय सामंत, तिकडे दीपकभाई केसरकर, वैभव नाईक, इकडे राजन साळवीनी, उदय सदानंद चव्हाण। शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची शाब्दिक लढाई यापुढे देखील सुरूच राहणार आहे, असंच यावरून दिसतं आहे। मुश्ताक खान, माय कोकण, रत्नागिरी।